नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत एलएस मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. गडचिरोलीचे पालकमंत्री म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीच्या प्रगतीकडे लक्ष देत आहेत. अमृता फडणवीस यांचं वक्तव्य. बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यातील साबलखेड गावात पाण्यासाठी महिलांचा ग्रामपंचायतवर हंडा मोर्चा. पाणी द्या नाही तर रास्ता रोकोचा प्रशासनाला महिलांचा इशारा. एकेकाळची शिवनदी आज सांडपाण्याचा नाला. लासलगावकरांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर. नदीचं पुनरुज्जीवन करण्याचे नागरिकांची मागणी. धाराशिवमध्ये कळंब तालुक्यात संतापजनक प्रकार. 11 वर्षांच्या बालिकेवर घरात घुसून अत्याचार. या प्रकरणी कळंब पोलिसात गुन्हा दाखल. नराधमाचा शोध सुरू. मुंबई-आग्रा महामार्गावर केपीजी कॉलेज समोर रस्ता खचला. रस्त्याच्या मधोमध खड्डा पडल्याने अपघात होण्याची शक्यता. छत्रपती संभाजीनगर शहरात अन्न औषध प्रशासनाची मोठी कारवाई. नियमाचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल रेस्टॉरंटवर केलेल्या धडक कारवाईत अनेक हॉटेल्स बंद. मुंबईच्या समुद्रात आज मोठी भरती. हवामान विभागाचा मुंबईला रेड अलर्ट. प्रशासनाचा समुद्र किनाऱ्यापासून लांब राहण्याचा सतर्कतेचा इशारा. बीडमध्ये गांधणवाडी येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत काही गावगुंडांनी पाडली. चिमुकल्या मुलांना उन्हात बसण्याची वेळ. गुंडांवर तात्काळ कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी. जळगावमध्ये पाचोरा तालुक्यातील कुरंगी येथील महिलांचा दारूबंदीसाठी एल्गार. अवैध गावठी देशी विदेशी दारू विक्री तातडीने बंद करण्याची मागणी. मालेगावात लँड जिहाद प्रकरणी मालेगाव महापालिकेवर हिंदू जन आक्रोश मोर्चा. तब्बल 2.5 तासांपासून मालेगाव महापालिका कार्यालयासमोर सकल हिंदू समाजाचं आंदोलन सुरूच. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा एलएस मराठी.